नागपूरमध्ये काल औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दंगल झाली आणि या दंगलमध्ये अनेकांना अटक झाली। खूप मोठी अशी दंगल झाली आणि याच दंगलीवरनं एक कविता सध्या खूप व्हायरल होत आहे। त्या कवितेचं नाव आहे चला दंगल समजून घेऊया। तर पहा ही कविता। इन्स्पेक्टर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। साहेब एसी मध्ये बसणारी पोरं दंगलीमध्ये आज जात नाही, जातात तुमची आमची लेकरं, तुमची आमची भाऊ, म्हणून ही कविता। तिचं नाव चल दंगल समजून घेऊ। आदेश आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले, धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले। दंगल पेटली खरं पेटले, दंगल पेटली खरं पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या तुटल्या, काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं, ब्रेकिंग न्यूजला कारण झालं, पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले, त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ। चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू। की हे जे काल झालं, हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाचं हाल झालं। हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाचं हाल झालं। पोलिसांना उडकली, त्यात सगळी पोरं अडकली, मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा कशाची परीक्षा। मग पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला, त्यांची आपापसात मीटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली, पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली। असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल, असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल, पेटवणाऱ्याची सुटतात, बाकी भाकरीसाठी मौताल। आता जेलात त्यांच्या ढोंगणावर रोज कच्चून दंडे पडतात। दादा हो, एकदा जाताना साहेबाला विचारा कोलम कसा असतो, थर्ड डिग्री कसा असतो। आता त्यांच्या ढुंगणावर जेलात रोज कच्चून दंडे पडतात, पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालोसाल सडतात। असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ। चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू। तर मित्रांनो, या कवितेमधून आपल्याला एकच समजतं की दंगल घडवणारे जे चितवणीखोर नेते असतात त्याच्या घरातलं कोणच नसतं रस्त्यावर येऊन तोडफोड करायला असतात। तर ते सर्वसामान्य घरातील मुलं असतात आणि या दंगलीमुळे त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो व त्यांचं आयुष्य कसं बिघडतं हे या कवितामधून वर्णन केलेलं आहे। त्यामुळे ही कविता जी आहे ती खूपच एक वास्तवाशी निगडीत अशी ही कविता यांनी रचलेली आहे। तुम्हाला कशी वाटली ही कविता आणि काय वाटतं या सर्व प्रकरणाबद्दल कमेंट करा।